ठरलं तर मग आणि नशीबवान महासंगम. ठरलं तर मग आणि नशीबान मालिकेच्या या बहुप्रतीक्षित महासंगम भागात आपण पाहणार आहोत की रुद्र आणि गिरिजा यांच्या लग्नाआधीचा हळदी समारंभ मोठ्या थाटामाटात सुरू आहे. सायली आणि अर्जुन मोठ्या उत्साहाने दोघांनाही हळद लावतात. यावेळी सावी, प्रिया आणि उर्वशी यांचा मात्र संतापामुळे तिळपापड होत असतो. हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक मोठा गडबड गोंधळ होतो आणि घरात स्फोट झाल्यामुळे सगळेजण घाबरून बाहेर धावत येतात. या गोंधळातच आतमध्ये प्रिया हळदीचे भांडे खाली उतून देते आणि म्हणते, हळदीचा कार्यक्रम संपला. सर्वजण आत परत आल्यावर उर्वशी दादासाहेबांना म्हणते, अजून किती अपशकुन होणार आहेत या घरात. यामुळे गिरिजाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते आणि ती सायलीला विचारते, सायलीताई, मी या लग्नाला मनापासून तयार नाही म्हणून हे सगळे अपशकुन होत आहेत का ग? गिरिजाची चिंता पाहून सायली आणि अर्जुन एकमेकांना इशारा करतात आणि एक खास योजना अंमलात आणतात. ते गिरिजा आणि रुद्र यांना जवळजवळ उभं करतात. ते दोघांनाही एकमेकांकडे ढकलतात आणि यामुळे रुद्र आणि गिरिजाला एकमेकांची उष्टी हळद लागते. सायली आनंदाने म्हणते, शुभशकुन झाला, उष्टी हळद लागली. अर्जुन उत्साहित होऊन म्हणतो, चला आता लग्नाची तयारी करूया. या शुभशकुनासोबतच हा प्रोमो इथेच संपतो. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.